नमस्कार मंडळी. धावपळीच्या या युगात जिथे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या शर्यतीत धावतोय, तिथे कधीतरी आपण स्वतःसाठी 2 मिनिटे काढतो का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्यात फक्त एकच विचार असतो, अजून मिळवायचं आहे. पण काय मिळवायचं आहे याचं उत्तर कदाचित आपल्यापैकी कोणाकडेच नाही. आपण सुखाच्या शोधात निघालोय खरं, पण आपण सुख नक्की कशात आहे? पैशात, गाडीत, बंगल्यात की मनाच्या शांततेत? आज आपण याच गोष्टीचा सखोल विचार करणार आहोत, जो आपल्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. एक जुन्या सुविचारात लिहिलंय, तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतके असेल तर स्वतःला जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती समजा. ऐकायला हे खूप साधं वाटतं, पण या ओळीचा अर्थ खूप सखोल आहे. आपण आज श्रीमंतीची व्याख्या केवळ बँक बॅलन्सवरून ठरवतो, पण विचार करा, ज्या घरात कोट्यावधी रुपये आहेत पण तिथे एकत्र बसून हसणारं कोणी नाही, त्या संपत्तीला तुम्ही श्रीमंती म्हणणार का? श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत जगातल्या कोणत्याही मोठ्या शास्त्रज्ञाला किंवा तत्त्ववेला अचूक करता आलेली नाही, कारण ती प्रत्येकासाठी वेगळी असते. एका आजारी माणसासाठी श्रीमंती म्हणजे चांगलं आरोग्य असणं. एका एका एकट्या पडलेल्या माणसासाठी श्रीमंती म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारं कोणीतरी जवळ असणं. आणि भुकेलेल्यासाठी श्रीमंती म्हणजे 2 वेळचं सुखाचं अन्न मिळणं. आपण ज्या संपत्तीचा खरोखर उपभोग घेऊ शकतो तेवढी संपत्ती आपली असते. तुमच्याकडे 10 गाड्या असतील, पण एक वेळी तुम्ही एकाच गाडीत बसून जाऊ शकता. 10 बेडरूमचा बंगला असेल, पण रात्री झोपण्यासाठी तुम्हाला एकाच बेडची गरज असते. मग या उर्वरित गोष्टी म्हणजे केवळ जगाला दाखवण्याचा दिखावा नाही का? जास्तीच्या भौतिक गोष्टी मिळवण्याच्या हव्यासापायी आपण आपलं आजचं सुख गमावून बसतो. अधिक मिळवण्याच्या नादात आपण आपल्या मुलांचं बालपण गमावतो, आईवडिलांसोबत घालवायचा वेळ गमावतो आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. ज्या संपत्तीचा आपण आनंदच घेऊ शकत नाही, ती साठवून ठेवण्यात काय अर्थ? ती तर केवळ कागदावरचे आकडे आणि कपाटातल्या चाव्या बनून राहतात. आयुष्याची गणित खरं तर खूप सोपी असतात. निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी खूप कमी गोष्टी दिल्या आहेत, हवा, पाणी, अन्न आणि निवारा. पण आपण स्वतःभोवती अपेक्षाचं एक असं जाळं विणलं आहे, ज्यातून बाहेर पडणं आपल्यालाच कठीण झालंय. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मनात असलेली भीती. उद्या माझं काय होईल? समाज माझ्याबद्दल काय विचार करेल? जर माझ्याकडे इतरांपेक्षा कमी असेल, लोक मला हसतील का? या भीतीच्या आकड्यामुळे आपण कधीच मोकळा श्वास घेऊ शकत नाही. आपण शेजाऱ्याच्या गाडीकडे बघून स्वतःच्या गाडीचं दुःख करतो. दुसऱ्याच्या मोठ्या घराकडे पाहून स्वतःच्या हसत्या खेळत्या घराचा आनंद विसरतो. दुसरं कारण म्हणजे क्षणिक सुखाची ओढ. आज सोशल मीडियाच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. तात्पुरतं सुख देणाऱ्या गोष्टीमागे धावताना आपण दीर्घकालीन आनंद विसरतो. नवीन फोन घेतला की 2 दिवस आनंद घेतो, तिसऱ्या दिवशी तो आनंद संपतो. नवीन कपडे घेतले की 1 दिवस बरं वाटतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच कोरडेपणा. या क्षणी सुखाच्या नादात आपण आयुष्याच्या मुख्य हिशोबाचं चुकूनच बसतो. कर्माचा सिद्धांत शेवटी काय उरणार? एक गोष्ट आपण नेहमी विसरतो, ती म्हणजे मृत्यू. हेच या जगाचं सर्वात मोठं सत्य आहे. सिकंदर जेव्हा जग जिंकायला निघाला होता, तेव्हा त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण मृत्यूच्या वेळी त्याने त्यांचे दोन्ही हात शेवपेटीच्या बाहेर मोकळे ठेवण्यास सांगितले होते. त्याला जगाला हेच दाखवायचे होते की तुम्ही जगात कितीही मोठे झालात, कितीही मिळवलेत, तरी जाताना तुमचे हात रिकामेच असणार आहेत. आपण आयुष्यभर कमावतो, साठवतो, पण शेवटी उरते काय? फक्त शून्य. आपण मागे काय सोडून जातो यापेक्षा लोकांनी आपल्याला कसं लक्षात ठेवलं याला जास्त महत्त्व दिलं आहे. जेव्हा माणसावर कठीण प्रसंग येतो, जेव्हा तो आजारपणाशी झुंजत असतो किंवा मानसिक त्रासात असतो, तेव्हा त्यांची संपत्ती त्याला वाचवू शकत नाही. संकटकाळी आपल्या कामाला येते ते फक्त आपल्या चांगल्या कर्माचे पुण्य. तुम्ही भुकेलेल्याला दिलेलं अन्न, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आणलेला हसू, अडचणीत असलेल्या मित्राला दिलेली साथ, हीच तर ती खरी कमाई आहे जी तुमच्यासोबत राहते. हीच ती संपत्ती आहे ज्याला कोणी चोरू शकत नाही आणि जिचं मूल कधीच कमी होऊ शकत नाही. समाधानी जगण्याचा मार्ग. मग प्रश्न असा पडतो की आपण प्रगती करायची नाही का? आपण पैसे कमवायचे नाहीत का? नक्कीच कमवा, पण समाधानाचा बळी देऊ नाही. पैसा हा जगण्याचं साधन असावा, जगण्याचं साध्य नाही. पैशाने तुम्ही गादी विकत घेऊ शकता, पण शांत झोप नाही. पैशाने तुम्ही औषध घेऊ शकता, पण चांगलं आरोग्य नाही.
पैशाने माणसं गोळा करता येतील, पण प्रेमळ नाती नाही. प्रगती जरूर करा, पण आपल्या माणसांना सोबत घेऊन. रोजच्या जगण्यात लहान लहान गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. संध्याकाळच्या चहाचा कप शांतपणे पिणे, मुलासोबत खेळणे, आईवडिलांच्या पाठीवर हात ठेवून विचारणे की तुम्ही कसे आहात, हेच ते सोपं गणित आहे जे आपल्याला सुखी बनवतो. आजपासून स्वतःला एक सवय लावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा की आज मी कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आणला का? आज मी माझ्या अस्तित्वाने कोणाचं आयुष्य थोडं सुकर केलं का? जर याचं उत्तर हो असेल तर समजा तुम्ही त्या दिवसाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. मंडळी, आयुष्य खूप सुंदर आहे. ते भीतीच्या आकड्यात आणि स्पर्धेच्या जाळ्यात अडकवून वाया घालवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा आणि जे तुमच्याकडे आहे त्यात समाधानी राहून इतरांना मदत करत राहा. शेवटी एवढंच म्हणेन, कमावून कितीही ठेवलं तरी सोबत काही येणार नाही, पण तुम्ही पेरलेलं प्रेम आणि चांगली कर्म हीच या जगात तुमची खरी ओळख बनवून राहतील. शांत जगा, आनंदी राहा. धन्यवाद. थँक्यू.